हॅलो मैत्रिणींनो, मी पल्लवी घेऊन आली एक तुमच्यासाठी खूपच छान टीप. तर हे आहे दही. दही तर प्रत्येकाच्या घरात असताना विरजण लावणं खूप अशी अवघड गोष्ट नाही, पण काही काही लोकांच्या घरात दही पातळ होतं, वर पाणी तरंगतं किंवा मग आंबट होतं किंवा उन्हाळ्याच्या दिवसात ते फसफशीत होतं, त्याच्यावर असे बबल येतात. त्यासाठी आपण दह्याची एक 2-3 टीप बघूया. तर पहिली टीप आता ही आहे की पूर्ण साय न काढता मी थोडी ठेवली आहे आणि हे दही रात्री न लावता सकाळी विरजण लावलेले. रात्रभर 12 तास ते दही आंबटच होणार आहे. गोड दही पाहिजे असेल तर सकाळीच विरजण लावा, म्हणजे जेव्हा तुम्हाला पाहिजे त्याच्या 2-3 तास आधी लावा, म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत होईल. त्यासाठी तुम्हाला दुसरी टीप आहे, दूध गरम करायला ठेवा. जर घट्ट दही पाहिजे तर थोडं दूध आटू द्या. आटल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर चेक करून बघा का दुधामध्ये बोट जर चटका लागत नसेल तर व्यवस्थित टेम्परेचर आहे. तिसरी टीप ही आहे का तुम्ही ज्या भांड्यात दूध तापवले त्याच्यात न ठेवता ते दुसऱ्या भांड्यात विरजण लावा. त्यामुळे क्लीन स्वच्छ असं भांडंही दिसतं आणि साईडला लागलेली खरड, पुढ्याला लागलेली खरड त्या दह्यामध्ये दिसत नाही आणि दही एकदम चोपडं होतं. आणि खूप वेळ बाहेर न ठेवता 2-3 तासात ते आतमध्ये टाका, त्यामुळे मग ते मधुर होतं, गोड होतं, आंबट दही होत नाही. आणि चमचाभरच विरजण टाकायचं आहे, तर मग गोळाच उचलून टाकला तर विरजण लागेल कसं? तर त्या दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं चमच्याने ढवळून नंतर त्या दुधामध्ये टाका, म्हणजे विरजण पटकन लागतं. आणि सगळ्यात बेस्ट ती म्हणजे हे चमच्यानं हलवणं. या चमच्याने असं गोल गोल ढवळल्यामुळे दही एकदम दाटसर, घट्ट आणि लवकर विरघळतं. हे सगळ्यात मोठी टीप आहे. जेव्हा मी छोटी होती तेव्हा देशोन्नतीला किचन टिप्स यायच्या, त्याच्यामध्ये मी ही टीप वाचली होती आणि तेव्हापासून म्हणजे 20 ते 22 वर्षापासून मी ही फॉलो करते. दही एकदम घट्ट आणि खूप छान तयार होतं. तर अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आणि दही जर दिवसा लावत असाल तर एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे जिथे अंधार असतो तिथे. तर अशा पद्धतीने 2-3 तास होऊन गेले आहेत. तर आता मी चेक करते माझं दही कसं तयार झालं आहे. तर दही एवढं घट्ट आणि छान तयार होईल की तुम्हाला सुरीने कापता येईल आणि व्यवस्थित उन्हाळ्यामध्ये त्या दह्याचा वापर करता येईल. कुठलंही बबल नाही आहे किंवा काहीही नाही, एकदम क्लीन आणि नीट आहे. अशा पद्धतीने आता सर्व दही आपण वापरू शकतो, ताक करू शकतो, काहीही करू शकतो. तर आपलं दही असं व्यवस्थित झालेलं आहे. कशा वाटल्या माझ्या टिप्स नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. थँक्यू.